आणि हे ऐश्वर्यातलं माधुर्य म्हणजे सुदाम चरित्र. फार महत्त्वाचं वैष्णवदृष्ट्या चरित्र आहे. परिस्थितीतून स्थितीमध्ये कसं जाता येतं आणि आपल्या स्थितीमध्ये ईश्वर निर्मित परिस्थितीनं सुद्धा बदल केला जात नाही, हे सुदाम चरित्राचं वैशिष्ट्य. मानवनिर्मित परिस्थिती तर तुम्हाला मोहित करू शकतच नाही. न विमुह्यति कर्हिचित् येषां ब्राह्मी स्थिती पार. पण केवळ मानवी नाही, देवानी निर्माण केलेली परिस्थिती सुद्धा मोहित करत नाही. सुदामाच्या समोर जे ऐश्वर्य दिलं ते मायेनं दिलं नाही, मानवानं दिलं नाही, आणि त्याच्या पुरुषार्थानं त्याला मिळालं नाही. ईश्वर निर्मित, ईश्वर दत्त ऐश्वर्य मिळालं. पण आपल्या मूळ ध्येयावर आरूढ असणाऱ्या सुदामदेवावर त्या ऐश्वर्याचा प्रकृती आकर्षण म्हणून अजिबात परिणाम झाला नाही. हे सुदामदेवाच्या चरित्राचं वैशिष्ट्य आहे. आणि तोच आज उपक्रमात मुद्दा सांगितला की परमार्थिक साधकांनी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये, स्थितीकडं केंद्र ठेवावं. याच ध्येयानं सुदामदेवानी साधना केली. सुदामदेवाचं पूर्व सुकृत आणि भाग्य चांगलं होतं. भगवंताच्या काळात विद्यार्जनामध्ये गुरुचा सहवास मिळाला, हे महत्त्वाचं भाग्य. पण त्याचा सदुपयोग केला त्या सहवासाचा, आणि स्थितीच्या दृष्टीनं आरूढ झाले. स्थितीवर आरूढ होत असताना परिस्थितीशी विरोध पण करू नका. म्हणजे काय की एखाद्या माणसाला साधू व्हायची इच्छा आहे, तर साधू व्हायची इच्छा जिवंत ठेवा. पण प्रारब्धात लग्न झालं तर लग्नानंतर सुद्धा साधू होता येतं. तर साधूचं ध्येय सुटू देऊ नका. प्रारब्ध पूर्ण परिवर्तित करायची गरज नाही. साधुत्व वजा होणार नाही असा गृहस्थाश्रम. आमच्या सुदामदेवाचा गृहस्थाश्रम म्हणजे असा गृहस्थाश्रम होता. म्हणून यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो ग्रहाश्रमी. शुकदेवानी कौतुक केलं. शुकदेव स्थिती नाही विरक्त, परिस्थिती नाही विरक्त. शुकासारिखे पूर्ण वैराग्य. पण तरी कौतुक केलं आमच्या सुदामदेवाचं. कारण विरक्तानी विरक्त स्थिती ठेवणं सोपं आहे, सरक्ताला विरक्त स्थिती ठेवणं अवघड आहे. आणि ती अवस्था सुदामामध्ये होती. म्हणून सुदामाचा आदर शुकदेवांना फार होता. संपूर्ण भागवतामध्ये 2-3 वेळेला शुकदेवजी सांगण्यापूर्वी भावसमाधीत गेले. त्यापैकी हे स्थान आहे की सुदाम चरित्राबद्दल प्रश्न विचारला परीक्षितीनं कथा ऐकून की मला तुम्ही ऐतिहासिक बऱ्याच कथा ऐकवल्या, अजून भक्तकथा एखादी ऐकायची इच्छा सुटत नाही आहे, किंवा असं तुम्ही काही कथा ऐकवा. किंवा त्याला आठवण झाली ऐश्वर्यातल्या भक्त सुदामाची, आणि आठवण झाल्याबरोबर भावसमाधीत गेले. सुदामदेवाच्या कथेची आठवण झाल्यानंतर स्वतः त्याच्यात शुकदेवांच्या याच्यात वर्णन आलं आहे की ज्या वेळेला ह्या कथेची आठवण झाली तेव्हा सूतजी म्हणले, विष्णुनाथेन संपृष्टो भगवान बादरायणी वासुदेवे भगवती निमग्न हृदयो ब्रवीत. भावसमाधीत गेले. हृदय त्यांचं त्या कथेशी निमग्न झालं. तर निमग्न हृदयो ब्रवीतचा अर्थ भावसमाधीतून ती कथा सांगितली. ब्रवीत म्हणजे सांगितली, पण निमग्न हृदयो, तर हृदयामध्ये निमग्न होऊन. आमच्या शिवजी महाराजांनी रामायण सुद्धा निमग्न हृदयो ब्रवीत होऊनच सांगितलंय. बाल रामरूपाचं मंगलाचरण केलं तेव्हाच ते अतिशय निमग्न झाले, आणि नंतर परत कथा सांगण्याकरता पुनी मन बाहेर कीन असं रामायणात वर्णन येतं. भगवान शंकराने आपलं मन पुन्हा बाहेर काढलं, तर निमग्न हृदयो ब्रवीत अशीच रामकथा शिवजींनी सांगितली आहे. आणि ह्या शिवजीचेच अंश शुकदेवजी महाराज. काही ते भागवतात ती कथा सांगत असतो. यंदा नव्हता सवड, तर स्वतः शिवजी शुकदेवजी झाले. त्यामुळे ती विरक्ती तशीच्या तशीच आहे. पण अशा महत्त्वाच्या गृहस्थी
स्थितीवर पोहोचलेल्या भक्ताची कथा सांगताना शुकदेवांना निमग्न हृदयो ब्रवीत भावसमाधीत गेले आणि त्या लेव्हलमधून मग कथा सांगितली. मग कथा सांगताना पहिल्या 2 श्लोकात भौतिक परिचय संपवला. अगदी थोडक्यात कृष्णस्यासीत सखा कश्चित शुकौवाच कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. ऐतिहासिक परिचय दिला. कृष्णाचा एक सखा ब्रह्मवित्तम ब्राह्मण होता. आडनावाचा नाही, जाती अभिमान केवळ लावणारा नाही, ब्रह्मजानाति ब्राह्मणः या लेव्हलप्रमाणे ब्रह्मवित्तम ब्राह्मण होता. आणि जो ब्रह्मवित्तम ब्राह्मण असतो त्याचा आचार कसा असतो हे उत्तरार्धात सांगितलं. विरक्त इंद्रियार्थेषु, अंतर्विरक्ती त्याच्यामध्ये असतेच इंद्रियातली, आणि प्रशांतात्मा या स्थितीवर असतो. जितेंद्रिय, तर जितेंद्रिय असतो, इंद्रियाविषयी विरक्तही असतो आणि विषयाच्या बाबतीत इंद्रिय जित असतात, जितेंद्रियही असतो आणि इंद्रियाविषयी विरक्तही असतो, म्हणजे देहाध्यासी नसतो. लक्षात घ्या, काही लोक विषयाध्यासी नसतात पण देहाध्यासी असतात. म्हणजे त्यांना विषय फार आकर्षण करत नाहीत, पण देहाची व्यवस्था राहावी ही आसक्ती जिवंत असते. या दोन्हीही नव्हत्या म्हणून विरक्त इंद्रियार्थीशू पण होता आणि जितेंद्रिय पण होता, असे 2 भाग वर्णन केले. आणि अंतर्दृष्टीनं प्रशांतात्मा होता. आणि त्याचं बाह्य ऐतिहासिक जीवन कसं होतं? यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी. भगवत इच्छेनं त्याचं लग्न झालेलं असल्यामुळं तो गृहस्थाश्रमी होता. पण एक भाग्याचं वर्णन चांगलं केलं. तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामाच तथा विधा. त्याची पत्नी अतिशय चांगली होती, पतिव्रता प्रतिम्प्राह नायते वदनेन सा. पण दैव मात्र विचित्र होतं, प्रारब्ध असं होतं, दरिद्रासीदमाना सा. आर्थिकदृष्ट्या तो दरिद्र होता. ननु ब्रह्मन भगवता सखा साक्षात श्रियपती. तेव्हा हे ब्रह्मन, सुखदेवजी म्हणतात, राजन हा ब्राह्मण भगवंताचा सखा आणि साक्षात लक्ष्मीपतीचा सखा होता. तो भगवान साक्षात स्त्रिया पती. तेव्हा ब्रह्मणस्य शरण्यश्च, आणि ब्रह्मण्य असून भगवंताला तो शरण होता. भगवान सात्वदर्शक. तमपैहि महाभागाम साधूनांच परायणाम. अजून त्याचं पारमार्थिक जीवन काय होतं? भगवंताशी शरणागत होता आणि साधू परायण वृत्ती होती, साधू संघामध्ये आवडी असणारी. आणि कुटुंब पोषणाकरता तो द्रव्याचा दास होऊ इच्छित नव्हता. असा हा सुदामा. हा त्या सुदामपुरीला राहत असताना शेवटी जेव्हा गृहस्थाश्रम सुरू झाला, गुरुजनांना विचारून ब्रह्मचार्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारावा असंही एक वर्णन आहे. ज्याला आपल्या अंतःकरणाची शुद्ध ब्रह्मचर्य पालनाची खात्री नसेल त्यांनी विधिवत गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि सावध राहावं. मला हल्ली सावध राहणं सुद्धा अवघडच आहे, पण ब्रह्मचर्य घेऊन कुठं तर व्यभिचार करून अतिशय पापात्मा अशी पदवी आपल्या जीवनात येण्यापेक्षा शास्त्रमार्गाने गृहस्थाश्रमी होणं तरतम भावाने हल्लीच्या काळात आपल्या वारकरी संप्रदायाने सुद्धा याचं समर्थन केलं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये 3/4 आचार्य लोक गृहस्थी आहेत आणि 1/4 ब्रह्मचारी आहेत. हे मुख्य 4 भावंड जे आहेत हे ब्रह्मचारी आहेत, पाया. आणि नंतर खांब, विस्तारक आणि कळस हे सगळे गृहस्थी आहेत. आणि त्या खांब, विस्तारक, कळसामध्ये अजून काही परिवार आहेत. सावतामाळ्यासारखा, गोरा कुंभारासारखा, चोखामिळ्यासारखा. खांबैनाथ महाराज, विस्तारक नामदेवराय,
कळस आहेत तुकोबार आहे, पण त्या परिवारामध्ये निळोबार आहेत, चोखामेळा आहेत, गोरोबा काका आहेत, राका बाका आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत, सेना हवी आहेत, ही सगळी गृहस्थी मंडळी. म्हणून 3/4 मी सांगितलं, वारकरी संप्रदायातल्या धर्माचार्यांमध्ये 3/4 गृहस्थी आहेत, 1/4 ब्रह्मचारी आहे. याचे दोनच अर्थ आहेत की फारही गृहस्थी श्रमाचा अति आग्रह करून मांडू नका, की काय लोक स्वार्थी एकमेकाला ओढाय करता. तुकाराम महाराजांनी नाही का प्रपंच केला, बस उदाहरणं द्यायला मोकळे असतात, पण तुकाराम महाराजांच्या प्रपंचात जी आत विरक्ती असते तिचा मात्र विचार केला जात नाही. तेव्हा अगदी सामान्य माणसांनी ओढण्या इतके ते खालचे गृहस्थाश्रमी नाहीत, अंतर्विरक्त गृहस्थाश्रमी आहेत. आणि त्याच प्रकारचा आदर्श गृहस्थाश्रमी आमचे सुदामदेव होते. ठीक आहे, प्रारब्धानं झालं लग्न, पक्की गाठ बांधलेली असेल, पूर्वजन्माची ती पुण्यात्मा असेल पत्नीची याच्या भाग्याला येणारी, त्यामुळं ती गाठ पडली. परंतु सुदामदेवानी मर्यादा सोडून गृहस्थाश्रमाकरता हाय हाय केलं नाही, हरिहरीपणा सोडला नाही, हरिहरीपणा सोडला नाही. आणि पतिव्रता पत्नी असल्यामुळं तिनं त्याला फार मागं ओढलं नाही. कलियुगात तर या गृहस्थाश्रमापासून 4 हात दूर यामुळंच राहावं वाटतं की ही कुठं मागं ओढतील परमार्थात सांगता येत नाही. आई वडील भाऊ बहीण पत्नी मित्र सगळे हे गृहस्थाश्रमाची एक पार्टी असते महाराज. कोणी एखादा परमार्थ करायला लागला की सगळे एकत्र ताकद लावतात, असं आहे, सगळे एकत्र ताकद लावतात त्याला मागं ओढाय करतात. तेव्हा हा प्रकार असतो. तर त्यांच्या ताकदीमुळे ओढले जाऊ नका, पण प्रारब्धाच्या ताकदीनं जर ओढले गेलात तर त्याच्यातून शास्त्राचाराच्या पद्धतीनं रस्ता काढून पुरुषार्थी बनवून मोक्ष ध्येय ठेवून रस्ता काढावा. आणि ते मोक्ष ध्येय सुदामदेवाने ठेवलं. त्यामुळं पत्नीने आग्रह केला नाही, यांनी कधी प्रवृत्तीत वाढ केली नाही. विद्या इतकी होती, राजगुरू होऊ शकले असते, ऐश्वर्य प्राप्त करू शकले असते, इतकं शिक्षण सांदीपनीच्या आश्रमात झालेलं होतं, पण कुठंही राजाकडं हात पसरत बसले नाही ऐश्वर्याकरता. तर ठेविले अनंते तैसेची राहावे, बस चित्ती असो द्यावे समाधान. साधूनता असं राहावंच, पण गृहस्थी जर साधक झाला असेल तर त्यांनी सुद्धा असंच राहावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. कारण सिद्धांत खरा हाच आहे, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आम्ही नेहमी एक उदाहरण सांगतो, किती अवखळ बैल असला आणि डॉक्टरने त्याला उपाय करायला ताब्यात घेतला तर अशा एका यू आकाराच्या पाईपच्या पिंजऱ्यात त्याला अडकवतात, त्याचा सगळा अवखळपणा जागेवरच राहतो. तर शहाणपणा बैलाचा तो आहे की आपला उपचार करून घेऊन बरं व्हावं. त्याने जर स्वतः लाथा झाडायला सुरुवात केली तर ज्यांना मारायची त्यांना लाथ लागणार नाही, त्याचं दुःख त्यालाच होईल, पाईप त्याचे त्यालाच लागते. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचित आहे. आणि म्हणून जास्त तकतक करू नका, ठेविले अनंते तैशीची राहा. तेव्हा एक पूर्व सिद्धांतात महत्त्वाचा मुद्दा सांगितला, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा. संसाराचा संकल्प सोडा असा शब्द नाही वापरला, पण संसारात जो आसक्तिरूप मायेचा अंग आहे ना त्याचा संकल्प करा. संकल्पावी माया संसाराची. ती आसक्तिरूपी माया आहे ना तिचा संकल्प करा, तिला बाजूला काढा. मग खुशाल देहाने घडू द्या, काय घडायचं ते कामापुरतं. देह प्रपंचाचा रास सुखे करो काम. पण संकल्प कुठं सावध ठेवायचा आहे, तुझे रूपचित्ती राहो मुखी तुझे नाम. ध्येय पक्क ठेवायचं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आमचे सुदामदेव वागत होते. आणि असं वागता वागता भौतिकदृष्ट्या थोडीशी अडचण होईल असं एक परिस्थिती निर्माण झाली. मुलं बाळं वाढल्यावर
घरामध्ये खाणारे वाढले आणि कमवणारे नसले तर फजिती होते. त्या पद्धतीनं 2चे 4 हात झाले, 4चे 6 झाले, 8 झाले आणि कमवणारं कोण नाही. हे 4 होतं तोपर्यंत ही स्वतः कंदमुळं फुलं आणायची, दोघंही खायचे, ह्यांनी तक्रार करायची नाही. हा एक गुण होता. काही लोक आपण काम करत नाही पण जे करतात त्यांच्याकडं अपेक्षाहीनतेनं त्यांना मदत करत नाही. असंच झालं पाहिजे. स्वतः दारू पितात आणि पत्नीनं मला दारूलाही पैसे दिले पाहिजे. बिचारा हा कमवत नाही, ती बिचारी कमवते पण गपचूप खाऊन आयुष्य काढत नाही. तिला मारहाण करील, कुठं तिचे कपवलेले कपडे विकून टाकेल, कुठं भांडे विकून टाकेल. असली मूर्खता करतात. तर साधक झाल्यानंतर जर तुम्ही प्रारब्धाप्रमाणे हातपाय हलवायचे जर कमी केले तर आशा पण कमी झाल्या पाहिजे. ही संकल्पावी माया. येईल त्याच्या समाधान माना, येईलच. तुम्ही जर परमार्थिक असाल ना तर पोटाला चांगलं का वाईट हा प्रश्न नाही, पण शरीर चालण्यापुरती व्यवस्था देव करतो. खाल्लीची खावे, रोज भात मिळेल, बासमती मिळेल का नाही असं नाही सांगता येणार. भाकरी मिळेल, पोळी मिळेल, पण अमक्याच क्वालिटीचा गहू पाहिजे, अमक्याच वरण पाहिजे, अमकाच क्वालिटीचा भात पाहिजे, हे नाही जमणार. आवश्यक व्यवस्था परमात्मा करत असतात, हे लक्षात घ्या. आणि माझं तर म्हणणं हेच आहे, आज आश्रमाचं क्रेडिट वाढावं म्हणून एकीकडं हाय हाय करून मागायचं आणि एकीकडं लोकांना प्रसन्न ठेवण्याकरता त्याची क्वालिटी वाढवायची. याच्यातून साधक नाही निर्माण होत, भोगी वाढतात. आम्ही तर फार या बाबतीत काही सावध आहोत. साधना ही भोगा करता नाही, त्यामुळं फार व्यवस्था करू नये. महाराज एकदा दांडेकर मामांचा काळातलं मामा विरक्त आणि संस्था काढल्यानंतर थोडेफार संबंधही लोकांचे आले, पण मधुकरी मागण्याची प्रथा अजूनपर्यंत तिथं जी चालू ठेवली. फक्त 4थ्या वर्षाचे काही ठराविक विद्यार्थीच फक्त आत असतात, बाकी सगळ्यांना मधुकरीच मागायला लागते. आणि याच्या पाठीमागचा काही चांगला हेतू आहे. ठरवलं असतं तर मामांच्या काळामध्ये 200 विद्यार्थी सतत जेवतील एवढी व्यवस्था त्यांना सहज करता आली, नुसता इशारा करून एवढे लोक मागवते. पण नाही, त्यांनी विचार केला साधकांना या काळात हीच अवस्था गरजेची आहे, यांना हे आयतं खाऊन उपयोग नाही. त्याच आळंदीत दुसरा एक प्रयोग फसला. एक कीर्तन महाविद्यालय निघालं होतं. काटा बसायला झोपायला काटा, जेवायची आयती सोय. म्हणत ते भोगी झाले विद्यार्थी. ह्याची परंपरा कित्येक वर्ष टिकली, ते 2-5 वर्षात त्याचा गाशा गुंडाळला. तेव्हा लक्षात ठेवा, फार व्यवस्थेनं साधना होते असं नाही. कंटाळाला येईल अशी अव्यवस्था नको, पण फार व्यवस्था नको. साधकाला थोडी ही सवयच पाहिजे, हे लक्षात ठेवा. फार व्यवस्था झाली की गडबड होते. मापात पाहिजे. आता दिवसेंदिवस ना खाण्यापिण्याची व्यवस्था वाढत चालली, ही एक मायाच आहे. जसं विद्येच्या रूपानं एक माया आहे ना, तसं खाण्यापिण्याच्या व्यवस्थेच्या रूपानं एक माया आहे. डोंगरे महाराज मायेचे सांगायचे अंग. कपड्याच्या रूपानं माया, केसाच्या रूपानं माया, केश शृंगार, तर ही एक माया आहे महाराज, लक्षात ठेवा. कपड्याच्या रूपाची माया हल्ली फार बोकळली. विविध प्रकारचे कपडे इतका खर्च करतात की न फाटता ढीगच्या ढीग घरात पडून असतात, पण तरी नवीन फॅशन आली की पाहिजेच. की कपडा ही एक माया आहे, केस ही एक माया आहे. तसं महाराज खाण्याची व्यवस्था ही सुद्धा एक माया आहे. आणि कलियुगात वाढत चाललीत. पूर्वी इथं जेवढे मधुकरीवर राहत होते त्याच्यापेक्षा आता व्यवस्थेवर राहणारे जास्त झाले. तर कलीची माया थोडी वाढत चालली, लक्षात घ्या. त्या व्यवस्थेत राहणारा माणूस त्या अन्नाचा परिणाम त्याच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं प्रमाद करतो, त्याला बंधन राहत नाही. अनुशासक असला तर बंधन राहतं, नाही तर रोज पक्वान्न खाल्ल्यावर झोपेशिवाय दुसरं काय सुचायचं आहे. कशा घ्या, ते जडता आणतं. ते पक्वान्न घालणारे तयार असतात, पंक्ती घालणारे
खाणाऱ्याने विचार करावा रोज पंगत खायची की नाही, पचवायची हिंमत आहे का नाही. तेव्हा आज क्षेत्रामध्ये पंक्ती घालणारे फार आहेत, पण पचवण्याची क्षमता असणारे साधक नाही आहेत. त्या साधकांनी थोडं सावधान राहावं. भोजन करावे परिमित, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. कशावरून सांगितलं? सुदामदेव साधक होते, त्यामुळं कोणतीही तक्रार नव्हती. मला या प्रवचनाचा उपयोग होतो. आमच्याकडे येणाऱ्या मध्ये 80% लोक, 90% लोक बिनतक्रार आहेत. फार व्यवस्था भारी नसते, पण तक्रार करत नाही, एवढा तरी गुण त्यांच्यामध्ये आलेला असतो. व्यवस्था आमच्याकडे फार साधारणच असते बरं का. आणि त्या पाठीमागचा हेतू मी सांगितला असा थोडासा माझ्या पाठीमागं थोडा कळकळीचा पण हेतू असतो, हे लक्षात घ्या. पण तक्रार न करणारे ऐकून ऐकून असे आमच्या मठात राहणाऱ्यापैकी येणाऱ्यापैकी सुद्धा 70-80% मंडळी आहेत, तक्रार करत नाही. आणि ही तर पहिला गुण आपल्या जीवनात आलाच पाहिजे. ही तक्रार माणसाला रागद्वेषाच्या चिंतनात बुडवून टाकते. मग नाही स्वीकार केली तर ती सिद्ध करण्याचा प्रयत्न, खरी खोटी करण्याचा प्रयत्न, त्याच्याकरता मग अनेक विचार, मग त्यागाचा प्रयत्न, मग जागा बदलायचा प्रयत्न, अनेक विषय संघर्ष पुढे सुरू होतात. तर जीवनाला थोडीशी ही सवय ठेवा, बिन तक्रार. त्याच्याकरताच परमार्थ आहे. पण एकदम जे येतात नवीन त्यांना जरा जड जातं. पण तक्रार करू नका. तर सुदामदेव कधी तक्रार करत नव्हते. पत्नीनं काहीही आणू द्या. जसं विदुरांच्या वेळेला ज्या दिवशी दर्शनाला कृष्णाच्या गेले तर त्या दिवशी पत्नीला काहीच मिळालं नाही. ती पानं वरबडून आणले, 72 पाणी साग, वैष्णव साग म्हणतात, ते वरबडून आणले आणि तेच पानं शिजायला ठेवले. पण विदुराची कधी तक्रार नव्हती. हे 2 गृहस्थी भक्तांच्या बाबतीत हे लक्षात घ्या. तर विदुर तर ऐश्वर्यातले एका काळचे प्रधानमंत्री आणि तरी बिन तक्रार जीवन, हे कौतुकास्पद आहे त्याचं. विदुरांनी प्रधानमंत्रीपद सोडलं एका रात्रीतून, आणि गेल्यानंतर पत्नी जे काही कंदमूळ फळं आणून देईल त्याच्यातच समाधान, तक्रार नाही. त्यातले त्यात पुरुषी माणसाला तक्रारीची सवय थोडी काकणभर जास्त असते. काही उपदेश खास महिला करता, काही उपदेश खास पुरुषा करता. अहंकारामुळं आपल्याच मनाप्रमाणे चालवण्यामध्ये बरंच जीवन गेलेलं असतं. त्यामुळे थोडासा बदल झाला की तक्रारीची सवय पुरुषांना फार असते. असे क्रोधी पुरुष असतात महाराज, ताटप भिरकावून देणारी माणसं आहेत, असं आहे. तेव्हा साधक अंगामध्ये पुरुषांच्या बाबतीत हे विशेष लक्षात ठेवा. तर साधक बनायचं असेल तर प्रारब्धाच्या सगळ्याच्यानुसार थोडं बिनतक्रार वाहून साधनेवर आरूढ राहा, ध्येयाकडं लक्ष केंद्रित करा. सुदामदेवाचं ते लक्ष केंद्रित होतं. आणि ते लक्ष केंद्रित असल्यामुळं सुदामदेव तक्रार करत नव्हते. प्रसंग आला लहान मुलांचा. जेव्हा 2 मुलं झाली तर वडिलांना हे चालत असे, पण मुलांना ते गिळायला जरा जड जायचं. ते कंद मुळण फळं हे खायला जड जायचं. आणि एकदा भागायचं नाही, 3 वेळा आडायला हिला जड जायचं. सकाळी उठल्यावर भूक. ते पोरांच्या पुढं काय ठेवावं असा जेव्हा समस्या तिला वाटायला लागली, त्यावेळेला रोज दुपारच्या कथेमध्ये ती पतीचा सत्संग ऐकत असे. सुदामदेवाचा एक चांगला गुण होता. गृहस्थी व्यक्तीनं पहिल्या टप्प्यात आपल्या पत्नीला आपल्या अनुकूल करायचं असेल तर बौद्धिक चिंतन द्या, हे लक्षात घ्या. आजकाल हे करत नाही. विषय वाचण्याच्या ह्याच्यात आहारी जातात. तर विवेक जागृती, विवेक स्तर पुरुषाजवळ जास्त असतो. त्यामुळं कल्याणाचं ध्येय जिवंत ठेवून थोडंसं बौद्धिक देत चला. याचा उपयोग होतो असं मी पाहिलेलं आहे, होत नाही असं नाही. तर बौद्धिकनं ही स्नेहप्रधान स्त्रीचा समजदारी करता बौद्धिकची गरज आहे. काय आहे, स्त्रीचं अंतःकरण थोडं हलकं असतं, ईर्ष्या असते, परिस्थितीमध्ये वागवून घ्यायची क्षमता कमी पडते. म्हणून विवेकाच्या डोसाची गरज असते. देखादेखी फार असतं. आपली परिस्थिती पाहून नाही, त्याच्याकडं ते मग माझ्याकडं पाहिजे. तर हे देखादेखीला कंट्रोल करण्याकरता सत्संगाची आवश्यकता आहे.
तेव्हा देखादेखी नको, म्हणून जरा सत्संग देत चला. स्वतःमध्ये क्षमता नसेल तर सद्ग्रंथ एकत्र बसून वाचा. म्हणजे भागवत ऐकून काही काही घरामध्ये हल्ली असं आहे, कारण सतत काही तुम्हाला भागवत घर बसल्या सगळ्याला मिळणार नाही. मग भागवत सांगितलेले संतांचे जे भागवत रहस्यासारखे, डोंगरे महाराजांच्या, गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनासारखे काही चांगली पुस्तकं घरात रोज एकत्र सगळ्यांनी वाचावीत. याचा फायदा होतो. एकमेकाच्या चुका एकमेकाला कळतात. आपल्या जीवनातला अनावश्यक जो ओघ चाललेला आहे तो कळतो. थोडा धक्का बसतो. रोजच्या रोज जर धक्का बसला तर एखादा उपाय फिट बसतो आणि जीवन सुधारतं. म्हणून घरात रोज अर्धा एक तास सत्संग करत जा. रोज. हा सामुदायिक जरी संपला, योग येईल त्यावेळेला संतांच्या ह्याच्यात तो करा, पण नसेल त्यावेळेला रोज घरात सत्संग करा. एखादा ग्रंथ रोज नियमित वाचायचा, समजणारा. मात्र नुसते उच्च ग्रंथ वाचायचे आणि काही समजत नाही इतके पारायण झाले यादीला नका लावू. अर्थानुसंधानानं समजदारीयुक्त सत्संग करा. पारायण सेवा म्हणून जरूर करा. अवघड ग्रंथाचं सुद्धा पारायण पुण्य निर्माण करेल, पण जीवन बदलण्याकरता समजदारीयुक्त समजेल असे सोपे ग्रंथ वाचून सत्संग करा. फार फायदा होईल, फारच फायदा होईल. तर सुदामदेव रोज सत्संग करत असत. आता कृष्णाकडेच होते, सांदीपनींजवळ होते, त्यामुळे त्यांना ग्रंथाचा आधार न घेता पत्नीला रोज काही चांगल्या सिद्धांत सांगायचे. कृष्ण संगतीतून निर्माण झालेले परमार्थाचे तात्विक सिद्धांत, त्याचा फायदा झाला. मग हिला जे एकदा विकल्प आला, तिनं ऐतिहासिकदृष्ट्या माझे मित्र फार मोठ्याचे माझे मालक मित्र आहेत, तर तिच्या मनात एक कल्पना येऊन गेली की या मोठ्या मित्राला नुसते भेटायला जरी गेले तरी साधी भेटवस्तूसुद्धा आपल्याला कितीतरी दिवस पुरेल. मोठ्याचं सगळंच मोठं. अहो, एक सोन्याचा अलंकार दिला आणि मोडला तर 2-4 वर्ष आपलं काम होतं की नाही. तर तसं तिला वाटलं राजा आहे कृष्ण, सार्वभौम सम्राट आहे. मित्राचं स्वागत करताना जर थोडंसं दानधर्म केला तर त्याचा दानधर्म कसा असेल, राजाला शोभेल असा असेल. आणि तो दानधर्म आपलं कल्याण करेल, आपलं सगळ्या कुटुंबाचं. मालकालाही पण दैन्यावस्था घ्यावी लागणार नाही, हात पसरावा लागणार नाही. तिची पातिव्रत्य भूमिका अशी होती, मालक जर हात पसरत नाही तर मी पण हात पसरणार नाही. पातिव्रत्य धर्मानं साथ देण्याची वृत्ती होती. पण समस्या आली मुलांची, त्यामुळं काहीतरी पाहिजे अशी गरज वाटायला लागली. आणि त्या गरजेपोटी ही भावना निर्माण झाली. माझे मालक जर त्या द्वारकाधीशाला भेटायला गेले तर काहीही वेगळा प्रयास न करता, न मागता आपलं काम होईल अशी कल्पना. आणि त्या कल्पनेतून त्या सत्संगामध्ये तिने विचार मांडला सुदामदेवांना. का हो म्हणे, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगता त्या कृष्णाच्या, द्वारकाधीशाचा मित्र आहे म्हणता, तुम्हाला कधी त्याला भेटायला जावं वाटत नाही? सुदामदेवाला पहिल्यांदा तात्विकदृष्ट्या त्यांनी सांगितलं की अगं, त्याची अंतरंग भेट माझी रोजच होते. मी ध्यानात त्याचंच सिद्धांताचं चिंतन करतो, त्याच्याच रूपाचं चिंतन करतो. ते माझी रोज भेट होती. प्रत्यक्ष देहाने भेटायला जाऊन एवढ्या मोठ्या माणसाला त्रास द्यावा असं मला वाटत नाही, असं सांगितलं. त्रास द्यावा वाटत नाही. आता तो एवढा कारभार पूर्वी मोकळा होता, त्या काळात आम्हाला भरपूर सहवास मिळाला, तेव्हा आता काही त्याला त्रास द्यावा वाटत नाही असा पहिल्यांदा तो प्रस्ताव धुडकवून लावला. फार हुशार होती. पत्नीनं एकदम आपला विचार मांडताना आग्रहपूर्वक नको, तर पतिव्रता होती, पतीचा मूड पाहून धुडकवून दिला. तर 8-10 दिवस पुन्हा तो विषय बंद. आणि मग एका वेगळ्या भाषेतून फिरवून तो सिद्धांत परत मागणी मागितली. म्हणे, अहो तुम्हाला नाही वाटत, पण त्यानं तुम्हाला भेटावं वाटत असेल ना कधीतरी. या अंगानं मांडल्यानंतर सुदामदेवाच्या डोक्यात विचार आला की कदाचित कृष्णच हिच्या बुद्धीत जाऊन मला बोलवत तर नाही, असा एक चांगला विचार त्याच्या मनात आला, सद्विचार. आणि मग त्याच्या डोक्यात आपण आता गृहस्थी झालो. पूर्वीची गोष्ट वेगळी होती, पण गृहस्थ धर्माचे काही कर्तव्य आहेत, आचारसंहिता आहेत, पाळायचे आहेत. आणि त्यामुळे आपल्याला आता एकदम असं मोकळं नाही जाता येणार. गृहस्थ्यांनी राजाला, साधूला रिक्त हस्तानं भेटू नये. देवळात दर्शनाला जाताना, साधूच्या दर्शनाला जाताना रिक्त हस्तानं जाऊ नये.
राजा तर तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुमचे कामं असतात, तुम्ही चेक घेऊनच जाता बरोबर. तेव्हा राजामध्ये देवाणघेवाण असते. त्यामुळं राजाला भेटताना तुम्ही मुख्यमंत्री निधीमध्ये पुष्कळ पैसे देतात, मग त्याचं तुमच्या गावाला आमंत्रण मिळतं. तेव्हा त्याच्याकरता तुम्हाला सांगायची गरज नाही, स्वार्थामुळं तुम्ही बरोबर करता. पण या दोन ठिकाणचा खरा मिळणारा लाभ हा वरवर उघड दिसत नाही. त्यामुळे इथं तुम्ही हे कर्तव्य पाळत नाही, तेव्हा इथं सुद्धा हे पाळत जा. मराठवाड्यात अजून हे संस्कार चांगले आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. आम्ही अनुभव घेतला अनेक ठिकाणी. आमची अपेक्षा असो नसो, गृहस्थ्याचं स्वतःचं कर्तव्य म्हणून तिकडची गरीब माणसंसुद्धा, अगदी आम्ही त्यावेळेला जात होतो ना, आता तर 4 आण्याला भिकारी विचारत नाही, पण त्यावेळेला साधूला सुद्धा नाही जास्त झालं तरी पोरं 4 आणे ठेवायचे आणि दर्शन घ्यायचे. त्या संख्येला महत्त्व नाही, त्यांच्या नियमाला महत्त्व. तर गृहस्थ्याला ही वळण असलं पाहिजे. महाराज, तुमच्या धनाचा सदुपयोग परमार्थात खर्च केला तरच होतो, हे लक्षात ठेवा. आपण नाही तिथं स्वार्थापोटी, हौशीपोटी, लोकेशनेपोटी हजारो रुपये खर्च करतो. परमार्थाकरता खर्च करा. देवळं आणि साधू यांच्यावर परमार्थाचे सगळे उत्सव अवलंबून आहेत आणि उत्सवाच्या निमित्तानं संस्कार अवलंबून आहेत. आणि ते संस्कार जर मोठ्या प्रमाणात मंदिरात चालायचे असतील तर गृहस्थ्यांची ही वृत्ती जिवंत असली पाहिजे. इथं कधी मागणी मागितली जात नाही, पण तुमचं स्वतःचं कर्तव्य आहे. प्रत्येक उत्सव इथं कोणत्या ना कोणत्या आपल्या गावातलं देऊळ असेल किंवा पंढरपूरला आपण एखाद्या उत्सवाला जात असो, तर त्यावेळेला आपलं कर्तव्य आहे गृहस्थी माणसांचं, म्हणजे तो उत्सव बिनबोभाट चालेल. तुम्हाला पैशाची शंका येत असेल तर वस्तुरूपानं उत्सवात भाग घेत चला. पुष्कळशे संबंध आहेत. आम्ही तर म्हणतो उलट वस्तुरूपानं मॅनेजमेंटमध्ये काही संशयाच्या वातावरणाला जागाच राहत नाही. एकेकाने जर 1 वर्ष आम्ही त्या अकोल्याला उत्सव करत होतो, तर त्यावेळेला मी अशी एक रचना काही दिवस केली होती. ब्राह्मणगावलाही करत होतो, तर तिथं वर्गणीचा संबंध येता कामा नये. वस्तुरूपानं लागणाऱ्या दरवर्षी अमक्याने ही एक वस्तू अमक्याने द्यायची, ती एक वस्तू द्यायची. हिशोबाचा संबंध नाही, वस्तूमुळं स्वतः काम केल्याचा फायदा मिळतो, स्वतः सेवा केल्यासारखं वाटतं आणि पैसे खायचा प्रश्न नाही. वस्तू काही माणूस उपयोगातच आणतो ना. शेवटचा भंडारासुद्धा आमचा असा होत होता फार. आणि इतका आनंदानं सगळ्यांच्या भाकरी एक करून खरा गोपाळकाला आम्ही काही दिवस करत होतो गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या निमित्त. त्या वस्तुरूपानं सुद्धा कलियुगामध्ये उत्सवात सेवा करता येते. पैशाच्या रूपानं शंका असेल, आयोजक लोकांबद्दल संशय असेल, पैशाचं करप्शन होण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही वस्तुरूपानं करा ना. पण लक्षात ठेवा, गृहस्थ्यांच्याच आधारावर सगळे उत्सव होतात आणि गृहस्थ कर्तव्य आहे. देशान पुण्यान आश्रयेत हा जो संध्याकाळी आज श्लोक येईल ना, त्याच्यामध्ये पर्वयात्रा महोत्सवान याच्यात भाग घ्यावा काया वाचा मनानं. शारीरिकदृष्ट्या भाग घ्यावा. पहारा असेल आपण उभं राहून पहारा करावा, प्रवचन कीर्तनाला हजर राहावं. आणि तिथं उत्सवात भाग घेणाऱ्या कुणाची जेवणाची व्यवस्थेची गरज असते, कुठं मंडपाची गरज असते. काही ना असे कितीतरी ॲटम आहेत की दरवर्षी हा ॲटम मी सांभाळतो. स्टेज खर्च, मंडप खर्च. आता आपण गोवर्धनाचा उत्सव करतो, लग्नाचा उत्सव करतो, जन्माचा उत्सव करतो, वामनपूजेचा उत्सव करतो. अशा प्रत्येक याच्यात कीर्तनकार असतात सप्ताहामध्ये. तर उत्सव रूपानं, वस्तुरूपानं सुद्धा उत्सवात आपल्याला भाग घेता येतो. तर ही गरज आहे. तर रिक्त हस्तानं जाऊ नये हा नियम कोण्या ना कोण्या रूपानं सहभाग घेणं या रूपानं तो पुरा करावा. तर सुदामदेवांना वाटलं की आपल्याला राजा आणि देव एक 2 स्थानं एकत्र झाली. आता पूर्वीचं स्वतः भगवंताचा अवतार आणि आमच्या ह्या भूमीचा द्वारकाधीश राजा, तो याला रिक्त असताना कसं भेटायला जायचं. म्हणून त्यांनी पत्नीजवळ प्रसंग मांडला. तिला वाटलं जायला तर तयार झाले ना, मग आता मी देवजोडे तरी करावा अधर्म. पतिव्रता या नात्यानं आत्तापर्यंत कोणाजवळ काही मागितलं नाही, पण हे जर जात असतील तर यांना काहीतरी बरोबर देण्याकरता भले मी कोणाजवळ तरी मागून काही आणून का होईना यांना देईन, असा संकल्प तिनं केला. एका ऋषी आश्रमात गेली. ती गरीब होती, तिच्याही घरी काही फार संग्रह नव्हता.
पण कधी न मागायला येणारी ही आल्यानंतर आपल्या घरामध्ये थोडंसं पोहे होते. तांदूळ शिजवण्याच्या दृष्टीने, टिकवण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या काळात पोहे हे पूर्वीपासून आहेत. मुरमुऱ्याचे प्रकार तरी आता फार वाढले, आता गव्हाचे मुरमुरे, सगळ्याचे मुरमुरे निघाले. पण पूर्वी पोहे मात्र फार जुन्या काळापासून आहे. अगदी कृष्णाच्या काळातसुद्धा दही चिवरा यशोदेचा फार आवडायचा लालाला. तर पोहे हे टिकाऊ तांदळाचं नाश्त्याकरता खाण्याकरता उपयोगी असणारं, नुसतं पाणी कालवून साखर कालवली, दूध कालवून साखर कालवली, दूध पोहे, दही पोहे, शिजवलेले पोहे, चिवडा, कितीतरी प्रकार त्याचे करता येतात. तर हा पोह्याचं तिच्या घरामध्ये एका मडक्यामध्ये होते आणि त्यातले 3 मोठी पोहे तिनं काढले आणि हिच्या पदरात टाकले. ही इतकी गरीब होती की हिचं फडकंसुद्धा झिरझिरीत होतं. दुहेरी चाहिरी करून त्याच्यात ते पोहे बांधावे लागले. घरी घेऊन आली, मालकाला म्हणली, हे मी आणलंय द्यायला, तुम्हाला शोभेल असं आहे का नाही माहीत नाही, पण तुम्ही माझं नाव सांगा, ही तुमच्या गरीब भाभीची भेट आहे असं सांगा. आणि ते पोहे दिले. पोहे दिल्यानंतर सुदामदेव निघाले. सुदामदेवानी पत्नी करता निघाले असं नाही, पत्नीच्या रूपानं देवानी मला बोलवले असा त्याचा दृढ समज झाला होता. आणि या दृढ समजातून ते निघालेले होते. तेव्हा निघाल्यानंतर बिलकुल कसली चिंता नाही, त्या भगवंताचं नामस्मरण करत करत निघाले. साधारण साधकीय अवस्थेमध्ये अति अल्पाहारी होते. आपल्या भाषेत प्रकृती तोळा मासा होती, म्हणजे अशक्त होते, सामान्य होते आणि चालायची सुद्धा नेहमी सवय नव्हती. आणि ब्रह्मविद्या घेऊन आल्यानंतर त्या वेदाच्या पारायणामध्ये फारच रस. आंघोळ केली की देवळात जाऊन बसावून वेदाची पारायणं करावी. वैदिक होते ते, फार आनंद यायचा. आणि त्यामुळं घराकरता कष्ट नसल्यामुळं, तक्रार नसल्यामुळं असेल तेवढ्या याच्यात राहून त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी वासना नव्हती. त्यामुळे मिळेल तेवढ्यात राहत असताना शरीर अशक्त कृश होतं. तर निघाल्यावर अशी अवस्था होती की जोरात जर वादळ आलं तर झोकांडा जाईल, अशी स्थिती होती सुदामदेवाची. आणि त्या अवस्थेत ते भजन करत निघाले. एकाग्र मन केलेलं आहे, चाललेत. त्या पत्नीला, तिचं नाव सुशीला, डोंगरे महाराजांनी लिहिलंय आपल्या भागवत रहस्यामध्ये. विदुर पत्नीचं नाव सुलभा आणि सुदाम पत्नीचं नाव सुशीला. नावाप्रमाणे शीलवान होती. तेव्हा ती सुशीला निर्णय करेपर्यंत तिला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटलं. पण प्रत्यक्ष पतीचा वियोग जेव्हा झाला, पतीचा स्वभाव माहिती होता, संकोची स्वभाव, मी दिलेलं किती पुरणार आहे, प्रवास 10 दिवसाचा आहे, शरीर तोळा मासा आहे. आणि त्यामुळे वियोगाच्या काळात तिला थोडं दुःख झालं की खरं म्हणजे माझे पती इतके निष्काम आहेत, त्यांना काही कुणाजवळ मागायची इच्छा नाही, पण माझ्यामुळंच ते देवाकडे जायला तयार झाले, असं वाईट वाटलं थोडं. पण आता काय, मी काय करू शकणार, आता हल्लेत. तर तिनं अंतःकरणामध्ये देवाजवळ एक संकल्प करून प्रार्थना केली. देवा, माझी थोडी चूकच झाली, मी त्यांना सकाम बनवून तुझ्याकडं पाठवलं, पण आता माझ्या हातात नाही आहे. पण मी एक प्रार्थना करून एक शक्ती एवढी जी आहे ती लावते की पातिव्रत्य धर्माप्रमाणे प्रवासात ते कधी जीवतील कधी नाही मला काही माहीत नाही, पण त्यांना शक्ती मिळावी म्हणून मानसिक तपाची शक्ती मी लावते. ते परत येईपर्यंत मी अन्नाचा कण घेणार नाही आणि भजन करेन, अशी तिने शक्ती लावली. आणि देवाला प्रार्थना केली, माझ्या पतीचा प्रवास सुखरूप होऊ दे. आणि ती जी पण शक्ती होती तपश्चर्याची, तिनं झोपडीमध्ये माळ घेतली आणि काहीही न खाता पिता जप करत बसली. स्नान करून आली आणि ते तपबळ लावल्यावर महाराज तो आघात निरोप पोहोचला भगवंतापर्यंत की पती करता हा पण लावलाय.
माझी भक्त आहे आणि सुदामाही माझा भक्त आहे, तेव्हा मला काहीतरी केलं पाहिजे. कारण 10-15 दिवसाच्या प्रवासामध्ये हा संकोची जर यांनी कुठं काही मागितलं नाही तर याची अवस्था मोठी कठीण होईल आणि तिकडे तिलाही वेळ खूप होईल. भगवंताने आपली शक्ती लावली आणि गरुडाला बोलवलं. गरुडा, त्याला न कळेल असं घेऊन येतो, आत्ता दुपारच्या वेळेला झोपलेला विश्रांती करतोय. सुदामदेव 2 मुठी पोहे पत्नीनं दिलेले तहान लाडू म्हणून स्वतःकरता वेगळे बांधून दिले होते, ते खाल्ले पाण्यात मिसळून मीठ घालून, बरोबर मिठाचं दिलं होतं आणि तेवढे खाल्ले आणि चालल्यामुळं थोडी ग्लानी आली होती, त्यामुळे एका खोडाची मुळीची उशी केली आणि तिथंच झोपले. रस्त्याने महाराज या आयत्या उशा आहेत, तर शुकदेवानी म्हणलंय की हाताची डायरेक्ट उशी असताना उशा सांभाळायचं, डोक्याला ताण कशाला घेता. त्या विरक्ताच्या एका चिंतनामध्ये हे आलेलं आहे. तर निसर्गाने आपल्याला जी शक्ती दिली त्याचा उपयोग करावा. तसं खोडाच्या मुळीची उशी केली आणि सुदामदेव झोपले. म्हणजे वारकऱ्यांना फक्त दुपारच्या वेळेला दाट सावलीचं झाड पाहिलं ना की त्यांचा अर्धा आनंद होतो, लक्षात घ्या. बस बाकी काही लागत नाही. आम्ही स्वतः काही दिवस ही वारी केलेली आहे आणि त्यामुळं रस्त्याने दाट सावलीचं झाड दिसलं रे दिसलं की विश्राम करावा वाटणं स्वाभाविक आहे. तेव्हा खोडाला टिकून आपले सुदामदेव विश्राम करतायत आणि त्या विश्रामामध्ये गार झोपी गेले. सवय नव्हती आणि अपेक्षेपेक्षा जास्त विसावा झाला. त्याच वेळेत आमच्या गरुडाने, भगवंताची आज्ञा होती, सबळ होते गरुड, आले याची झोप न मोडता याचा प्रवास कमी करायचा. जसं आमच्या भरताने बाणावर हनुमंताचा प्रवास कमी केला आणि वेगात ती हे आणायला गेले ते ना शक्ती, त्यावेळेला वल्ली आणायला गेले, त्यावेळेला भरताने त्याला बाणावर जवळ सोडलं. नाही तर सूर्योदयाच्या आत पोहोचत नव्हते तर लक्ष्मणाचा उपयोग होत नव्हता. शेवटी भरताने बाणावर सोडला. तसं आमच्या गरुडाने महाराज कधी कधी भगवान अशी गुप्त शक्ती पाठवतात. आमच्या वारकऱ्यांना अनुभव आहेत. आता हे आमचे ऐकणारे 10-5 वारकरी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये असे अनुभव आहेत की कोणी काय केलं माहितीच नाही, पत्ता नाही. बेहोश अवस्थेत प्रवास, जसा पोराचा प्रवास कडेवर बसून होतो ना, तसं देव कधी कधी वारकऱ्याला मदत करतात. निश्चिंत वारकरी, ती आमची जिजाबाई वारकरी म्हणून, तिला साप चावला तरी तिने पर्वा नाही केली वारीच्या ह्याच्यात. तर अशा कितीतरी निष्ठावान वारकऱ्यांच्या घटना आत्ताच्या याच्यातल्या सुद्धा, गेल्या 20 वर्षातल्या पिढीतमध्ये सुद्धा अशा काही घटना ऐकायला मिळतात. तर सुदामदेव तर निष्ठावान होते, पत्ता लागणार नाही असं गरुडाने केलं आणि गरुडाने त्या झाडासहितच उचललं आणि द्वारकेजवळ नेऊन सोडलं. आणि द्वारकेजवळ नेऊन सोडल्याबरोबर महाराज जाग आली तर दिवस कळलेला होता, कुठं आलो ते कळेना. आज आपण फार झोपलो, आता उद्यापासून जास्त चालू अशी कल्पना केली आणि उठून पाहतात तर आता जवळ जे मिळेल गाव तिथं राहू. निघाले, चालायला लागले तर द्वारकेच्यापासून 1 किलोमीटरवरच आणून सोडलं होतं त्या गरुडाने. चालायला लागले की लगेच बिल्डिंग दिसायला लागल्या. अरे म्हणे एवढं मोठं नगर आपल्या गावाजवळ कोणतं? मोठे मोठे रस्त्यावर लोक दिसायला लागले, कोणतं गाव? ते हसायला लागले, राजधानी माहीत नाही असा कोण आहे? अरे म्हणे हीच तर आपली राजधानी म्हणे, द्वारका आहे. द्वारका? मी आत्ता निघालो, 2-3 किलोमीटर चाललो. आमच्या गावापासून 150 किलोमीटर लांब आहे. सुदामपुरी ते द्वारका 150 किलोमीटर आहे, 100 मैलाचा प्रवास आहे. तर आत्ता निघालो ना आत्ता कसं आलो? आणि मग त्याच्या मनात एक आनंद झाला की बरोबर मला जे पत्नीच्या बुद्धीच्या माध्यमातून देवाचं आमंत्रण आहे वाटलं हेच खरं आहे. म्हणून हा चमत्कार घडला. देवाने बोलवलं आणि डोळे एकदमच पाणावले. कन्हैया, तू माझी आठवण काढलीस. तुझ्या सहवासातल्या एक एक घटना मी विसरत नाही. तुझे माझ्यावर फार उपकार आहे. नाही तर या प्रपंचाच्या मायेमध्ये मी कुठं गेलो असतो याचा पत्ता लागला. केवळ सांदीपनींची गुरुशिक्षा आणि तुझा सहवास
यामुळे मी पद्मपत्र मीमांबसा असा आल्हाद ग्रहस्थाश्रमात राहतो. ही केवळ तुझी कृपा, केवळ तुझी कृपा, यापेक्षा काही नाही. आणि म्हणून पाणावले डोळे, तेव्हा तू मला आठवण काढली म्हणून हा चमत्कार घडला. तरी सारासार विचार केला आणि रात्रीच्या वेळेला राजाधिराजाला त्रास द्यायला नको म्हणून बाहेरच्या एका धर्मशाळेत मुक्काम केला. पहाटे लवकर उठले आणि आता जायला म्हणून निघाले. एवढं मोठं शहर, अगदी भोळेपणामध्ये विचारतात कृष्णाचा महाल कोणता आहे. लोक म्हणले 16,108 महाल आहेत, तुला कोणता पाहिजे. सरळ त्याने विचारलं, मला कृष्णाची गाठ आत्ता कुठं होईल. अरे यावेळेला रुक्मिणीच्या महालात गाठ होईल. आणि रुक्मिणीच्या महालाला 7 वेशी होत्या आणि त्याच्यावर नंग्याशी तलवारीचे शिपाई होते. त्याला वाटलं शिपायांनी नाही जाऊ दिलं तर माझ्यासारख्या गरीबाला, बघू म्हणे काय होतंय ते. तेवढ्यात एक ब्राह्मण भेटला. त्यांनी सांगितलं 5व्या दरवाज्यावर ब्राह्मणाला दान दिलं जातं, तिथपर्यंत ब्राह्मण वेशधारी कोणालाही काहीही विचारलं जात नाही. मग त्याच्याच मागं सुदामदेव निघाले. तिथे गेले तर लाईन लागलेली होती. शेवटी आपलं गरिबासारखे उभे राहिले, हातात काठी, त्या कमरेला ते उपरणं, गळ्यात एक थोडासा पंचाचा तुकडा, पाठीवरती पुरचुंडी. सुदामजी को देखत श्याम असेसारखी गरीब अवस्था. लाईन चालली आहे. कुणी काय मागतंय, धान्य, अलंकार, काय काय मागतायत पाहत होते. पण मनामध्ये कृष्ण संस्कार होते. देवा मला तुझ्याजवळून काही वैभव नको, मी याच्याकरता इथं आलो ना. तुझ्या कृपेनं तू मला विद्या दिली आहे. प्रकृतीच्या कोणत्याही परिस्थितीत आपली स्थिती कशी ठेवावी हे मला तू शिकवलं आहे. ही तुझी परमकृपा आहे. यामुळे मला परिस्थितीतलं काही मागायचं नाही. मला स्थितीची विद्या तुझ्या संगतीत मिळाली. हे माझं मागणंच नाही. न मागे तयाची रमा होईल, काही न मागे कोणाचे, तोचे आवडे देवाचे. आणि म्हणून तो देवाचा आवडता मित्र होता. आणि पोहोचला. दिवाणजी द्यायला तयार आहेत, हा घ्यायला तयार नाही. मला काही नको. अरे मग इतकं चालत या लाईनीत कशाला उभा राहिला. म्हणा माझा मित्र कृष्ण माझा मित्र आहे. हसले त्याचं ते दरिद्र रूप पाहून. आणि मला मित्राला भेटायला आलोय. दिवाणजी म्हणले प्रत्यक्ष तिथपर्यंत जायची गरज नाही. तुला काय कमी असेल ते मला सांग, आम्हाला अधिकार आहे, आम्ही देतो. खरंच मला काही नको. मला देवाने काही कमी केलं नाही. मला परिस्थितीत राहण्याची विद्या शिकवली. पद्मपत्र मीमांबसा. मला स्थितीवर आरूढ केलं भगवत कृपेनं, गुरुकृपेनं. तेव्हा मला काही नको. मला माझ्या मित्राला फक्त भेटायचंय आणि तेही त्याच्या इच्छेनं. त्यांनी माझ्याकडं असा पत्नीच्या बुद्धीत येऊन निरोप दिला म्हणून मला त्याला भेटाय. त्याचा अवमान होऊ नये, त्यांनी माझ्यावर फार उपकार केलेत म्हणून मला भेटाय. तुमच्या राजधर्माप्रमाणे तुम्हाला जर आडवं येत असेल ना तर काही नाही, फक्त माझा निरोप सांगा. राजांना वेळ नसेल तर मी हट्ट करणार नाही. मी उंबऱ्यावर मस्तक ठेवीन आणि निघून जाईल. आग्रह करणार, फक्त माझा निरोप सांगा एवढी माझी प्रार्थना. मला देऊ नका, माझा एवढा निरोप सांग. आर्ततेनं केलेल्या प्रार्थनेचा परिणाम झाला. यांचं मत बदललं. शिपायाला निरोप द्यायला पाठवलं. शिपाई दरबारामध्ये गेलेला आहे. रुक्मिणी हवा करत होती आणि हवा करता करता मुजरा केला. का रे मुजरा करतोस. म्हणे महाराज एक समस्या आहे. बाहेर एक ब्राह्मण आलाय. अरे ब्राह्मणाच्या सगळ्या समस्या मिटवण्याचा अधिकार दिवाणजीला दिला. इथपर्यंत यायची काय गरज आहे. तो मागेल ते द्या. ब्राह्मणाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही. महाराज तिथंच अडचण आहे. तो काही घ्यायला तयार नाही. घ्यायला तयार नाही. न घेणारा ब्राह्मण, निष्काम ब्राह्मण म्हणल्यावर देवाचे कान टवकारले. आतून सगळं माहिती होतं पण महिमा प्रगट करण्याकरता बाह्य लीला. न मागणारा ब्राह्मण कोण आहे. महाराज तो म्हणतो मी तुमचा मित्र आहे. मित्र महाराज तसा साधारण दिसतो. गुडघ्या इतकं साधं उपकरण आहे. खांद्यावर एक छोटंसं फाटकं तुटकं उपकरण आहे. अगदी कृष्य पाडे. महाराज त्यांनी त्याचं स्वतःचं नाव सांगितलं. मी लालाचा मित्र सुदामा आहे. ओ हो हो हो, किती पुराणी आठवण जागृत झाली. आणि भगवंताचे डोळे पाणावले. आणि एखादं वासरू आईला पाहिल्यावर जसं हमरावं, मोठ्या भावाला पाहून हमरावं,
तसं आमच्या सुदामांच्याकडं बातमी कळल्याबरोबर भगवान त्या चोपाळ्यावरून उठले आणि अक्षरशः ओरडतच खाली पळत चालले, सुदामा सुदामा. रुक्मिणीनं आपल्या आयुष्यात एवढं व्याकुळ झालेलं कधी पाहिलं नव्हतं. रुक्मिणीनं पंचारती आणली. रामदेवाच्या मनात एक विकल्पाचा स्पर्श होऊन गेला होता. द्रोणाचार्यांना द्रुपद राजाने ओळख दिली नव्हती असं झालं तर मनाला फटकून टाकलं की द्रुपदासारखा माझा कृष्ण नाही, माझा कृष्ण साक्षात परमात्मा आहे, सर्वांतर्यामी आहे, त्याच्या कृपेनं त्यांनी मला बोलवून घेतलंय, असं होणार नाही. पण स्पर्श करून गेला आणि त्या विकल्पामुळं फार वाईट वाटलं सुदामानी. जेव्हा देवाची येणारी आतुरता पाहिली, देवा मी मूर्ख आहे, तुझ्यावर आरोप केला, एवढं प्रेम या राजघर वैभवात तू मला अजिबात विसरला नाही. धावत धावत परमात्मा आले, सुदामा सुदामा. आणि वयानं सुदामा वडील असल्यामुळं येऊन साष्टांग दंडवत केलेला आहे. सुदामाचं ब्राह्मण होते आणि वयोवृद्ध होते. सुदामाला फार संकोचल्यासारखं झालं. राजाधिराज सगळे लोक पाहतायत, मंत्री संत्री, यांनी साष्टांग दंडवत केला. फार संकोच झाला. अरे कृष्णा, हे काय करतोस? सुदामा, अरे तू राजाधिराज आहेस. सुदामा, मी तुझ्याकरता राजाधिराज नाही, तुझा तोच बालमित्र कन्हवा आहे. संकोच करू नको. एकमेकाला आलिंगन दिलंय. पाहतायत सुदामाची अवस्था, डोळ्यातून पाणी आलं. एवढा सच्चा मित्र, तत्वावर राहणारा, विद्येचा दुरुपयोग केला नाही भोगा करता, म्हणून ही अवस्था. भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. सुदामाची ती बाह्य शरीर दशा पाहून आणि सुदामाच्या पण डोळ्यात पाणी आलं भगवंताची उदारता, भक्तवत्सलता पाहून. एकमेकाला घट्ट भेटले, डोळ्यातले अश्रू शेल्यावर पडले. भगवंतानी हाताला धरून मित्राला चालवलं. बाहुप्रेम. बरोबर पायऱ्या चढताना रस्त्याने एका पायात एक काटा मोडला होता. सुदामाचा पाय जरा लंगडल्यासारखा संकोच करायला लागला. वेगानं चढता येईना. काय आमच्या भगवंताचं भक्तवत्सलता असलेल्या ऐश्वर्याचा कोणताही आधार उपयोग केला नाही, संकेत केला नाही. नोकरांना पालखी आणली असती, पालखीत नेता आलं असतं. भगवंताने स्वतः उचललं आणि खांद्यावर घेतलं. ही भगवंताची भक्तवत्सलता आहे. आणि म्हणून महाराज आज कितीतरी हजारो भक्त देवाला निर्दय बोलतात, त्यावर फार आत वाईट वाटतं. अतिशय कनवाळू आहे. भगवंताला शरण जाताना तुकोबरायाने त्याचा स्वभाव सांगितलाय, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर लगे. बहु आहे करुणावंत. नका रे आरोप करू, अविवेकांना आरोप करू नका. माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगाचं फार दयाळू. आपले कर्म आपल्याला दिसत नाहीत, आपण भगवंतावर आरोप करतो. सुदामदेव फारच खजील झाले. लाला रे मी लायक नाही काय, हे मला खांद्यावर घेत. अरे आपण गुरुग्रही असताना, खेळ खेळताना पाणी जर राज्य आलं तर तू, मी तुला वाहून नेत होतो, मग आताच काय बिघडलं? भगवंतानी खांद्यावर घेऊन आणलं. सगळे लोक, वातावरण एकदम वेगळंच. लक्ष्मी पाहायला लागली, काय हे प्रेम, सखा प्रेम. मंत्री पाहतायत, झरझर झरझर वर नेलं लक्ष्मीनं, स्वर्णाची आरती आणली, ओवाळलं. आत नेऊन भगवंतानी स्वागत, ब्राह्मण म्हणून अतिथी देवो भव, षोडशोपचारे पूजा केली. स्वतःच्या हाताने स्नान घातलं, उत्तम पितांबर दिला, खूप आदर केला. संकोचत होते सुदामदेव. तेव्हा त्या सुदामदेवाचा तो संकोच अनेक वेळा भगवंतांनी सांगावं, तू संकोच करू नकोस, मी तुझा तोच बालमित्र कन्हू आहे.
भगवंताचे लाडके मित्र म्हणून रुक्मिणीनं आपल्या स्वतःच्या हातानं षड्रस संपन्न भोजन बनवलं. आणि भोजनाचं आमंत्रण आल्यानंतर सुदामदेवाची पूजा भगवंतानी पाटावर बसून केली. गंध लावलं आणि गंध लावताना कपाळावरचे अक्षर वाचले, श्रीक्षया. काही कर्मामुळं श्रीक्षय, माझा मित्र श्रीक्षया. भगवंताने गंधाचं निमित्त केलं आणि प्रारब्ध बदलून टाकलं. मेटत भाल कोंकके कोंकके मेटत भाल. कपाळावरचं भाग्यच बदललं. श्रीक्षया शब्द उलटले आणि यक्षश्री करून टाकलं. स्थायी संपत्तीवान. भोजन झाल्यानंतर त्या बदललेल्या भाग्याला निमित्त झालं. भगवान चोपाळ्यावर आले आणि पूर्वकथात सुरू झाल्या जीवनाच्या, तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, माझं तर ऐश्वर्य पाहिलं, तुझं काय आहे. सुदामदेव म्हणतात, कन्हैया तुझी कृपा असल्यावर माझ्या जीवनात काय कमी आहे. देह प्रारब्धानं गृहस्थी झालो आहे, पण पतिव्रता स्त्री मिळाली, तिचे उपकार म्हणून आज मी तुझ्याकडं आलो. तिनं मला प्रेरणा दिली, तिच्या माध्यमातून तूच मला बोलावलं. लग्न झालं आहे, पतिव्रता पत्नी आहे, सज्जन आहे, मला काही त्रास नाही, माझी काही तक्रार नाही. देव म्हणाले, सुदामा, अरे एवढी चांगली पत्नी म्हणतो, मग तिला नीतीचं ज्ञान असलंच पाहिजे. मी तुझा मित्र आहे हेही माहिती आहे. हो, तिनं तर सांगितलंच, आणि मित्राच्याच करता भेटायला म्हणून तिनं प्रेरणा दिली. रामदेव म्हणाले, तेव्हा कृष्ण म्हणाले, माझ्या भाभीनं मला काहीतरी पाठवलं असेल, रिकाम्या हाताने तुला पाठवलं नसेल. खळखळ अश्रू आले. पत्नीच्या शब्दाची आठवण झाली. माझ्या पत्नीनं सांगितलंय, तुझ्या गरीब भाभीची भेट आहे असं म्हणून माझी भेट द्या, तुम्हाला द्यायला संकोच होईल. ऐश्वर्य पाहिल्यावर सुद्धा मला खरंच संकोच झाला. ही 3 मोठी पोहे मी कुठून देऊ. एका बाजूला पत्नीच्या वाक्याची आठवण, एका बाजूला राजाधिराजाला द्यायचा संकोच. अशा अवस्थेत, भ्रमित अवस्थेत थोडा वेळ गेला. कृष्णाच्या लक्षात आलं याच्याजवळ आहे पण देत नाही. ताकापुरतं रामायण सांगितलं. विद्यार्थी दशेतला तुझा एक फोटो आपण मी काढून ठेवला आठवण म्हणून, लांबच्या बाजूला होता. आणि त्या फोटोचं संकेत करता करता सुदामदेवाची बांधलेली पुरचुंडीचा हात सुदामदेवाने वर केला आणि तेवढ्यात ती पुरचुंडी गळाली. भगवंतानी ताकापुरतं रामायण ती पुरचुंडी उचलली. सुदामा, माझ्या भाभीची भेट तू मला देत नव्हतास. सुदामाच्या डोळ्यातून अश्रू आले. 4 पदरी ते फडकं सोडता सोडता देवाच्या गळ्यात डोळ्यात सुद्धा अश्रू आले. माझ्या मित्राची अशी गरीब अवस्था, बांधायला फडकं सुद्धा नाही. एक मुठभर पोहे खाल्ले आणि भगवंतानी द्वारकापुरी सारखी सुदामपुरी करून टाकली. सुदामपुरी द्वारकापुरी सारखी केली. भगवत तत्व ऐश्वर्य, पण ध्येयामध्ये फरक पडू दिला नाही. सुदामाची ही परीक्षा आहे. महाराज, सुदामदेवाला ऐश्वर्य प्रदान केलं. रुक्मिणीच्या लक्षात आलं, अंतर्ज्ञानी रुक्मिणीनं आपल्याला प्रसाद मिळावा म्हणून आडवी आली आणि तिच्याच कृपेमुळे आज सुदामदेवाचा हा पोह्याचा प्रसाद आज आपण वाटतो. शिल्लक ठेवले नसते, सगळे देवानी खाल्ले असते तर प्रसाद म्हणून आपल्याला वाटता आले नसते. पण रुक्मिणीनं हात धरला. आईसाहेबांचे आपल्यावर हे उपकार आहे. आम्हाला भक्ताचा प्रसाद पाहिजे. ते 2 मुठी पोहे स्वतः सर्व पत्नींना आणि आपल्या परिवाराला वाटून दिले. म्हणून आज आपल्याला सुद्धा सुदामदेवाचा पोह्याचा प्रसाद वाटण्याची पद्धतीला पोहे शिल्लक राहतात. त्या कथेतच जर सगळे भगवंतानी खाल्ले असं आलं असतं तर आपल्याला प्रसाद राहिला नसता. त्या रुक्मिणीचे आपल्यावर उपकार आहेत. आणि तो प्रसाद वाटून घेतला. सुदामदेव दिवसभर भगवंताच्या लीलेमध्ये भगवंतानी कोणताही राजकारभार पाहिला नाही. सुदामाला संकोच झाला की माझ्यामुळं राजकारभार पाहिला नाही, आपण इथं फार वेळ राहणं बरोबर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच
निरोप मागतायत. मनात एक विचार होता, फार आग्रहानं थांबवलं तर एखादा दुपार थांबू, पण आत्ताच प्रस्ताव टाकला पाहिजे, म्हणजे आपल्याला आत्ता नाही तर दुपारी परवानगी मिळेल. म्हणून प्रस्ताव टाकला आणि भगवंतानी तो थांबवला नाही, कारण अंतर्ज्ञानानं पत्नीनं एक थेंब पाणी घेतलेलं नव्हतं. त्यामुळं त्या निर्जला पत्नीच्या भक्तीची जाणीव होती. उलट भगवंतानी गमतीशीर परीक्षा पाहिली. विनोदी भगवान, अरे म्हणे सुदामा, रस्त्याने जंगल आहे, एवढा भारी शेला स्नानानंतर तू इथं घातलास, पण हा शेला पाहून तुला रट्टे खावे लागतील चोरांचे. म्हणजे देवा, काय माझ्यावर उपकार आहेत तुमचे. तो शेला काढून ठेवला आणि पुन्हा ते आपलं उपर्ण परत घेतलं. उपर्ण परत घेतलं. महाराज, घटना होत नाही असं नाही. सगळे डांबरट लोक, 90% वारकऱ्यांकडे काही नसतं ही माहिती आहे, पण तरी चोर भेटतात, हे लक्षात घ्या. तेव्हा सुदामदेवाचं ते उपर्ण परत घातलं फाटकं. सुदामदेव परत निघाले आणि त्यावेळेला भगवान सुदामदेवाला निरोप द्यायला परत निघाले. सुदामदेवाला फार संकोच झाला. केवढा आदर, केवढा सत्कार. देवा, तुम्ही कशाला येता आता? बस इथूनच निरोप द्या. लोक सगळे तुमच्याकडं कामाच्या अपेक्षेनं वाट पाहतायत. मी आता जातो, मला आशीर्वाद द्या. सुदामा, अरे तू सुट्टीला जायचं तर मी 2-2 महिने तुझ्याबरोबर यायचो. मी तोच तुझा बालमित्र कणवा आहे. आणि भगवंतानी सुदामाबरोबर चालले. एक वेशीमध्ये गप्पा मारत मारत येत आहेत. प्रत्येक वेशीत सुदामा थांबायला सांगतोय, भगवान थांबत नाही. 6व्या वेशीत सुदामाला एक युक्ती अचानक सुचली आणि सुदामानं एक शब्द वापरला, कृष्णा, इथून पुढं जर आलास तर माझी शपथ आहे. देवा भक्ताची शपथ फार ऐकतात. जागेवर उभे राहिले, एकदम भक्ताची शपथ म्हणलं, तिळभरही हल्ले नाही. सुदामदेवानी वंदन केलं आणि कृष्ण एकच म्हणाले, अरे यावेळेला एकटा आलास, मला भाभीचं दर्शन घ्यायची इच्छा आहे, भाभीला घेऊन ये. गप्प बसले, काही बोलले नाहीत. आणि सुदामदेव परत फिरले. देवा, काही मागणं नाही, हेच दान दे गा देवा. तुकोबरायांच्या भाषेतच सुदामाची प्रार्थना आहे, तुझा विसर न व्हावा, बस, दुसरं काही देऊ नको. गोडगाई रावडी हीच माझी सर्व जोड. महाराज, या प्रार्थनेमुळंच कथा पूर्ण सोडावी वाटत नाही. आवडीनं गुणगान करताना एक आनंद मिळतो. केवळ उपदेशकतेचा अहंकार सगळ्यालाच होतो असं नाही. काही लोक यातून भक्तीचा आस्वाद लुटतात. ही भक्ती आहे. गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोड. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला संत संग मिळावा अशी इच्छा असते. धनसंपदेची फार लालसा नाही, पण कलियुगामुळं मनात अजून तरी मुक्तीची इच्छा आहे. कारण कलियुगात असा काळ राहिला नाही कुठं जन्म घ्यावा असं वातावरण राहिलं नाही. इतका वर्णसंकर झालाय, इतके पाप वाढलेत की पुन्हा या दुनियेत येऊन काही भक्ती करायला मिळेल अशी आशाच राहिली नाही. म्हणून देवा, आता सोडव बस असं वाटतं. स्वरूपमुक्ती, सायुज्य मुक्ती, जे भगवंताला जवळ करायकरता जे देशील ते दे, पण पुन्हा जन्म नको. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. तेव्हा दिवसेंदिवस असा काळ आलेला आहे की मुक्ती नको म्हणण्याचा काळ आता नाही राहिला. पूर्वी वैष्णवांना इतकं सुख होतं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. आज वैष्णवांची संगत राहिली नाही. वैष्णवात प्रेम राहिलं नाही. वैष्णवतेचा स्तर राहिला नाही. जिकडे तिकडे व्यवहारात स्वार्थ बोकाळलाय, परमार्थातही स्वार्थाने खूप मात्रा बसली. तेव्हा खरं म्हणजे आता तर ना, खऱ्या साधकाने पुनर्जन्माला यावं अशी इच्छाच राहत नाही. असा काळ आलेला आहे, विचित्र. पण तुकोबरायांनी मात्र भगवंतावर सोडून असं मागितलं, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. पण मी माझ्या अंतःकरणाची स्थिती सांगतो की असं आता वाटत नाही कुठं जन्माला यावं. आणि संन्यास म्हणूनच घेतलाय चतुर्विध पुरुषार्थामध्ये.
संन्यास हा शेवटचा आश्रम आहे. यानंतर पुन्हा काही अपेक्षा इच्छा असतंच का मला. तेव्हा भगवंताजवळ मागायचं आहे की बस काही जगतसंबंध विच्छेद करून तुमच्या चरणावर घ्या. सुदामदेवानी प्रार्थना केली. सुदामदेवाची ती वास्तववादी भक्ती पाहिली आणि भगवान अक्षरशः सुदामा दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या चरणावर लोळले. देव इच्छिर चरणाची माती धावत चालती मागे मागे. देवाला सुद्धा संतांच्या चरणाचं एवढं प्रेम. भगवान परत आले. सुदामदेव पोहोचतायत. ही उपाशी असलेली पत्नी पती आल्याचं कळल्यानंतर भगवंताच्या कृपेनं माझे पती परत आलेत स्वागता करता. ही जी सुदामपुरी जोपर्यंत द्वारकापुरीसारखी केली होती तिनं ठरवलं होतं पती येईपर्यंत याच्यातला अंगीकार करायचा नाही. पती आल्यावर पतीना त्या ऐश्वर्याने ओवाळू देवदत्त भगवतदत्त म्हणून ती सोन्याच्या ताटात आरती आणते. सुदामाने ओळखलंच नाही पत्नीला. ते भारी पातळ आणि सोन्याचं ताट. त्याला वाटलं कोणीतरी द्वारकेतलीच कृष्णाची पत्नी आली. मी चुकून नक्कीच उलटा आलो झोप झाल्यावर. आता किती मूर्खपणाची गोष्ट. कारण महाल सगळे दिसायचे सुदामपुरी द्वारकापुरी त्या किती संकोचाची गोष्ट. काल गेलो नाही तर आज आला परत म्हणतील हा याला सत्कार मिळाल्याबरोबर. तेव्हा त्या पत्नीकडून ती भगवंताची पत्नी समजून ओवाळून घ्यायला संकोच केला. मागं सरकले. पत्नीने विचारलं स्वामी तुम्ही मागं का सरकला. स्वामी शब्द ओळखला आवाज ओळखला. निरखून पाहिलं पत्नी या वेशात. सुशिले तू आणि या वेशात का. तुम्हाला नाही कळलं तुमच्या मित्राची ही सगळी कृपा आहे. सुशिले कृपा कशाची ही. कृपा की अवकृपा. त्यांनी जर धन दिलं असेल तर हे धन भजन करू देणार नाही. ही अवकृपा आहे. सुशिले नको. सुशिलेला सावधान केल्यावर सुशिला म्हणाली महाराज तुमची इच्छा नसेल तर पतिव्रता या नात्यानं मी चूक केली हा अंगीकार केला. माझा त्याग करू नका. मी आत्ता हे सगळं उतरवून येते. आणि म्हणून सुशिला आपलं होतं ते पातळ नेसायला परत निघाली. भगवंताला पत्नीच्या बरोबरीचा सुदामाच्या बरोबरीचा त्याग पत्नीतला पाहिला. भगवान द्वारकेत राहू शकले नाही. एकदम आवाज झाला आणि खटकन समोर प्रगट झाले. आणि भाभीनं हाका मारली भाभी थांबा. हात आडवा केला. ते मनोहर रूप पाहिलं. माझ्या पतीच्या कृपेमुळे मला हे दर्शन. साष्टांग वंदन केलं. पती पत्नी दोघांनी द्वारकाधीशाचं वंदन केलं. आणि वंदन केल्याबरोबर सुदामदेव म्हणाले देवा हे ऐश्वर्य कशाला. हे मला भजन करू देणार नाही. म्हणून तर शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबरायांनी परत पाठवला. हे ऐश्वर्य नको. मग भगवंतांनी सांगितलं सुदामा हे प्राकृतिक ऐश्वर्य नाही. प्रतिबंध करणारं मायेत फसवणारं ऐश्वर्य नाही. हे माझ्या कृपेचं ऐश्वर्य आहे. तुला काहीही थोडासुद्धा मन तुझं मायेत फसणार नाही असा मी आशीर्वाद देतो. आणि माझ्या इच्छेकरता याचा अंगीकार कर. आशीर्वाद दिला. भगवान गुप्त झाले. आणि मग सुदामदेवानी प्रेमानं त्याचा सदुपयोग केला. काहीही दुसरं राहिलं नाही. काम शिल्लक. पोरांची चिंता मिटली. गावची चिंता मिटली. सगळंच मिटलं. पत्नीनं पतीच्या संकल्पात सहभाग झाली. आणि दोघंही पती पत्नी भगवंताची मूर्ती स्थापित करून त्याच्या पुढं गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने हा आनंद रोज अनुभवत असतो. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे 81तमोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. पुण्डलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, कृष्ण कन्हैया लाल की, भक्त सुदाम जी महाराज की, भक्तवत्सल भगवान की जय. जय श्री राधे.